ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे ह्याचा का, कारण ह्या लोकांनी मला पैसे नाही दिले. ऑफकोर्स ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. मला भीती वाटते कारण हे हलकंसं जळतंय. गिला 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 कॉपीराइट येईल मला. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर आज आपण काय करणार आहोत? येस, आज आपण फेशियल करतोय. का करतोय? कारण माझ्या घरी होतं म्हणून करतोय. तर आज इथे आहे आपल्याकडे डायमंडचं लोटसचं डायमंड वाला फेशियल आणि हे ऑल स्किन टाइप साठी आहे. तर ह्याच्यामध्ये असं काहीतरी 4 पॅकेट्स आहेत. ह्याच्यामध्ये आय थिंक गोल्डन वाला येतं, प्लॅटिनम वाला येतं आणि हे डायमंड वाला येतं. तर आपण स्वतःला आज डायमंड बनूया. तर मी ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे ह्याचा का, कारण ह्या लोकांनी मला पैसे नाही दिले. तर स्टेप 1 आहे स्क्रब आहे. जेंटली अप्लाय चेंजेस. ह्याच्यावर टाइमच नाही दिलाय की हे किती वेळ स्क्रब करायचंय. तर मी किती वेळ करू? 15 मिनिटं. पहिला मी चेहरा ओला करून येते. थांबा. तर येस, मी चेहरा ओला करून आली आहे. ह्याच्या मागे असं पॅकेटवर लिहिलेलं की ह्याच्यामध्ये डायमंडचे पार्टिकल्स पण आहेत. खरं तुम्हाला काय वाटतं, खरंच असतील का? 430चा आहे समथिंग. मी बाय द वे फेशियल ना करतच नाही, खरंच नाही करत, कारण माझी स्किन खूप जास्तच सेन्सिटिव्ह आहे. मी घाबरते हे सगळं करायला. प्रॉडक्ट खूप आहे, तर आपण पहिल्यांदा स्क्रब करूया. बाय द वे, आत्ता रात्रीचे वाजलेत 11:30 आणि माझा मूड झाला की मला काहीतरी व्हिडिओ शूट करायचंय आणि मला नशीब फेशियल पण सापडलं. तर हा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. मी एक व्हिडिओ बघितलेली, तर ना तिने इथून स्टार्ट केलेलं. सो असं 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 करायचं. करायचं. बाय द वे, हा स्क्रब खूप असा माइल्ड आहे. म्हणजे असं काही स्क्रब असतात ना त्याच्यामध्ये हार्श पार्टिकल असतात, तसं तर नाही आहे ह्याच्यामध्ये. स्टेप 1च आहे ना स्क्रब. सो माझी फर्स्ट स्टेप झाली आहे. तर आपण अरे कहना क्या चाहते हो? रात्र झाली की मी टोटली बोलायला लागते. माझ्या खूप फ्रेंड्सला माहिती आहे. सो आपण बोलूयात सेकंड स्टेपवर, हे ऍक्टिवेटर. सो ह्याचे 5 ते 7 ड्रॉप्स फेसवर लावायचे आणि मसाज करायचे 2 ते 3 मिनिटं आणि विदाउट वाइपिंग आपण थर्ड स्टेपवर जायचंय. आपण खोलूयात. पण मला एक गोष्ट सांगा, जर 5 ते 7 ड्रॉप दिलेत आणि हे वन टाइम यूज आहे, तर हे खूप प्रॉडक्ट का दिले? माझा जीव जळतो ना. आता ड्रॉप म्हणजे माझा ड्रॉप एवढा पण असू शकतो. हे काय ह्याच्यानं मी कसं समजायचं की ड्रॉप? सो या एक ड्रॉप. दुसरा ड्रॉप. वाव यार, ह्याच्यामध्ये डायमंड्स आहेत. वाव, आम्हाला रिच. ते मला मस्त वाटतंय. प्रेमाने प्रगती, प्रेमाने प्रगती. डायमंड फेशियल करून मी डायमंड झाली का? तो माझा थर्ड स्टेप आहे मसाज क्रीम. मला आत्ताच कंटाळा आलाय, पण ठीक आहे. आता हे मला लावून 10 ते 15 मिनिटं मसाज करायचे फेसवर आणि नेकवर. तर लावूयात. गिला 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 दिल कॉपीराइट येईल मला यार, असं काहीतरी. टू बी ऑनेस्ट, मला खूप ऍक्च्युली असंच खूप सूदिंग फील होत आहे. वाव यार, हे खूप सॉफ्ट आहे. 100 करोड. चुकलं माझं, आधी इथे लावायला होता. सो नेक राहिलं की माझं. वाव, मला असं वाटतं जर मी हे रोज केलं तर माझं डबल चिन जाईल, है ना? त्यासाठी मला हेल्दी खावं लागेल. मी डाएट करणार आहे उद्यापासून. आता 1 वर काट आहे. भाई 12 वाजले. सकाळी लवकर पण उठायचंय. मला असं वाटतं मी खूप फास्ट करते. या चांगल्या पोरींनी चुकून व्हिडिओ बघितला तर मला शिव्या घालतील की हे कोई. म्हणजे एक मैत्रीण आहे, तिच्या आम्ही एकदा बाथरूममध्ये गेलेलो आणि मी फेसवॉश केलेला, कारण मी मेकअप केलेला आणि मला खूप खूप गरमी होती आणि मला मग फेसवॉश करायचं होतं. तर मी ना असं सुसू करत होती. ते ओरडली मला, तू पागल आहेस का, असं कोण करतं? ॲक्च्युली काळजी घेतली पाहिजे आणि फेशियल चांगलं असतं असं मी ऐकलंय. यार 15 मिनिटं असं करू का? हे माझं कान खायला. जिंगल बाय करते 15 मिनिट मसाज करून राहणार आहे मी. तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार मी, कळलं? खरा रिव्ह्यू देणार, कारण मी कोण आहे? डेंजर माणूस आहे मी. आताशी 5 मिनिटं झाले आणि मला कंटाळा आला. असं वाटतं मी अर्धा 1 तासापासून मसाज करते. हम होंगे कामयाब एक दिन. घर 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 घर. माझ्या इथे ना पिंपल आहेत आणि मी हे विसरलेली. सो तुम्हाला पिंपल वगैरे असेल तर तिकडे थोडं केअरफुल, कारण अजिबात त्यांना त्रास देऊ नका, नाही तर ते तुम्हाला अख्खा त्रास देतील, सगळीकडे पसरतील. त्यांची मम्मी पप्पा भाऊ बहीण आत्या मावशी काका सगळे येतील, तुमच्या चेहऱ्यावर पाहुणे येतील सगळे. सो त्यांना तुम्हाला नाही हे करायचं, तुम्हाला त्यांना भावच नाही द्यायचं. चहा वगैरे पाणी काही विचारू नका. जास्त भाव दिला तर अख्खी ते फॅमिली येतील. सो सांभाळा बाबा, पिंपल सांभाळा. भीती वाटते ना, इथे झालेलं आहे. बापरे, किती टाइम नंतर ते गेलं. सो प्लीज तुम्हाला पिंपल असेल तर ते सांभाळा प्लीज.
सो या माझी थर्ड स्टेप झाली आहे. फायनल स्टेप मास्क, शेवटची स्टेप आहे. आता हे मला फेसला लावायचं आहे आणि ड्राय होईपर्यंत तसंच ठेवायचं आहे. हो, स्ट्रॉंग स्मेल आहे ह्याचा आणि हे मुलतानी मातीसारखं, लाईक मला असं वाटतं की काहीतरी क्ले आहे हा. मला भीती वाटते कारण हे हलकंसं जळतंय. माझा चेहरा लाल नको पडायला यार. मला खरंच माझी खूप घाणेरडी सेन्सिटिव्ह स्किन आहे. मला जळतंय. लेट्स सी. मला असं वाटतं काही मास्क तर जळतात थोडा वेळ, पण हे जरा जास्त जळलं की मी धुवून टाकणार आहे. मला ना इथे जळत होतं, पण आता आय गेस थांबलंय ते. थोडं नवीन नवीन लावल्यावर थोडंसं जळतं तसं आहे ते सुरुवातीला. आता हे थोडं सुकलं की मी वॉश करते, मग आपण भेटू. असं वाटतं मी ते मटका बनवलंय. सो या मी फेस वॉश करून आली आहे. तुम्ही रिझल्ट बघू शकता. टू बी ऑनेस्ट मला खूप छान फील होतंय. खूप सॉफ्ट झाली आहे स्किन आणि जे मला इथे जळत होतं ते मला फक्त 3-4 सेकंडसाठी जळलं. बाकी मला इथे जे पिंपल्स आले मला त्यांचं टेन्शन आहे. पण यार मस्त आहे, खरंच मस्त आहे. तर मी डायमंड सारखी दिसते का? आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर डू लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.